गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. कोणाला अनम्यूट केलेलं काय नाव आहे? होतं शिवेंद्र. ओके. शिवेंद्र, अनम्यूट युअर सेल्फ. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. बघ बरं, ह्याचं काय क्वेश्चन आहे, आन्सर येणार आहे? ऑप्शन नंबर 1. आ 1 का? येस. ओके, करेक्ट आहे 1 नंबर ऑप्शन. थँक्यू मॅम. वेलकम. आराध्या, अनम्यूट युअर सेल्फ. आराध्या. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. क्वेश्चन बघ, 9 नंबरचा स्क्रीनवर आहे. मॅम फर्स्ट नंबर. काय येणार? फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर करेक्ट आहे का फर्स्ट बघ. नंबर. तुला वाटतंय का करेक्ट आहे? करेक्ट वाटतंय का? फोर्थ. नो. फोर्थ नंबर. काय आन्सर येणार? 4th फोर्थ नंबर. नंबर. 4th नंबर करेक्ट आहे. मग तू हा. फर्स्ट नंबर. घाई नाही मॅम करायची. चुकून मॅम. घाई नाही करायची अजिबात. नीट बघायचं, चारही हा. ऑप्शन बघायचे. ओके. हा. सॉरी मॅम. इट्स ओके. नेक्स्ट. हर्षवर्धन, अनम्यूट युअर सेल्फ. हर्षवर्धन. 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 येस मॅम. हा, आवाज येतोय का? येतो. हा. 10 नंबरचा क्वेश्चन बघ. मॅम तर ऑप्शन नंबर 3. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे का बघ. हो. करेक्ट आहे का? हो. नीट बघ, नीट बघ. कुठले ऑप्शन पहिले नाही. कुठले ऑप्शन पहिले बाजूला काढायचे की जे येणारच नाहीत? ऑप्शन नंबर 2 आहे. मग घाई काय करायची? 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याचे त्या आकृती दिली, त्याचे हात बघ बरं कसे आहेत 3 नंबरच्या आकृतीमध्ये. प्रश्न आकृतीमध्ये हात कसे आहेत आणि 3 नंबरच्या आकृती, उत्तर आकृती 3 नंबरची आहे, त्यात हात बघ कसे आहेत. साईड चेंज केली की नाही? तसं 2 नंबरच्या आकृतीमध्ये साईड चेंज केली नाही, आहे तसंच आहे. फक्त वर हात बरोबर खाली वर, वरचं खाली, खालचं वर केलेलं आहे. बघ बरं, आहे का? राईट साईडचा हात मोठा आहे आणि लेफ्ट साईडचा हात छोटा आहे. तो बरोबर राईट साईडलाच वरती हात आहे 2 नंबरच्या उत्तराकृतीमध्ये. आणि प्रश्नाकृतीमध्ये पण राईट साईडलाच, उजव्या साईडलाच वरती हात आहे. तिकडं पण 2 नंबरच्या उत्तराकृतीमध्ये पण वरती राईट साईडला, उजव्या साईडलाच हात आहे. डाव्या साईडला खाली, डाव्या साईडला छोटा हात वरती आहे, उत्तराकृतीमध्ये बरोबर छोटा हात खाली आहे.
तसं 3 नंबरच्या आकृतीमध्ये राईटचं लेफ्ट लेफ्टचं राईट हात केलेत का नाही? बघ हा. बरं नीट बघ. केलेत का? उजव्याचं डावे डाव्याला उजवं केले का 3 नंबरच्या आकृतीमध्ये? हात बघितलेस का नाही. त्याचे? हात बघ की हात छोटे छोटे हात. बाजूचे हात आहेत ना प्रश्नाकृतीमध्ये जे हात आहेत की नाही छोटे हम्म. ते 3 नंबरच्या आकृतीमध्ये साईड चेंज केली का? हो. तिकडचा तिकडं आणि तिकडचा इकडे घेतलाय का? तसं 2 नंबरच्या आकृती हो. तसं 2 नंबरच्या आकृतीमध्ये त्यांनी अजिबात साईड चेंज केलेली नाही म्हणून 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ह्या क्वेश्चन मध्ये पाण्यातील प्रतिबिंब या क्वेश्चन मध्ये साईड चेंज झाली नाही पाहिजे. फक्त शिरोबिंदू म्हणजे वरचं खाली खालचं वर एवढंच बघायचं. साईड चेंज करायची नाही. ओके. थँक्यू मॅम. वेलकम. दर्शन अनम्यूट युअर सेल्फ. दर्शन 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 कुठे? अनम्यूट युअर सेल्फ. अनम्यूट केलं सांगितलं तर लगेच करत जा. शार्दूल अनम्यूट युअर सेल्फ. शार्दूल. येस मॅम. हा. नेक्स्ट क्वेश्चन बघ. इलेवन नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला. मॅम 2 नंबर. 2 नंबरची आकृती बाळा आहे तशीच आहे. आहे तशी कसं काय येईल? आहे तशीच कॉपी केली की नाही 2 नंबरची आकृती? शार्दूल. हॅलो शार्दूल. अरे आवाज येतोय का तुम्हाला? शार्दूल अनम्यूट युअर सेल्फ. प्रॉब्लेम आहे का तुझ्याकडे काय नेटचा? येस मॅम. हा. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघितलास तू 2 नंबरचा ऑप्शन सांगितला हो की नाही? 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे तशी आकृती दिली प्रश्नाकृती. 2 नंबरचं कसं काय येईल बाळा? 2 नंबरचा ऑप्शन उलट अजिबात येणार नाही. बघ बरं कोणता येतोय. कोणता येतोय? शरण्या अनम्यूट युअर सेल्फ. रिद्धित अनम्यूट युअर सेल्फ. रिद्धित काय नाव आहे? रिद्धित काय नाव आहे बाळा? ईश्वरी अनम्यूट युअर सेल्फ. ईश्वरी.
Yes, ma'am. आवाज येतोय का? किती वेळा किती लोकांना अनम्यूट केलं, अनम्यूटच होत नाही. तुला आवाज Yes, येतोय का? ma'am. ओके, Yes, ma'am. थांबा आता ईश्वरी सांगेल, मग तू सांग. ईश्वरी, काय येणार आन्सर? Madam, 4. 4 नंबर करेक्ट आहे. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ओके. ईश्वरीच्या पहिले कोण नाव काय? रिद्धित. रिद्धित, अनम्यूट युअर सेल्फ. Yes, ma'am. काय नाव आहे बाळा तुझं? Vriddhi. ओके. कुठं गेला? रिद्धित, अनम्यूट युअर सेल्फ. Yes, ma'am. हा, क्वेश्चन आन्सर सांगायचंय तू. स्क्रीनवर ठीक आहे. क्वेश्चन बघ. Ma'am, 2. 2 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. 2 नंबर. गुड. टू नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 4 कसं काय येईल? त्याची साईज बघा बरं. त्याचे हे दाखवले प्रश्नाकृतीमध्ये, त्याचे ते एरो दाखवलेत. कशी साईज आहे 4 नंबरच्या आकृतीमध्ये? काय? मॅम, तो माझ्या भावाने म्हणला. ओके ओके, ठीक. ओके. अंशुमन, अनम्यूट युअर सेल्फ. अंशुमन, येस मॅम. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ. बघितलं. हा, काय येणार? 4th नंबर. दुसरा नंबर. तिसरा नंबर. 3 नीट बघ. नंबर. किती नंबर? 3. हा. 3 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. आवाज कसा आहे? सानवी, अनम्यूट युअर सेल्फ. सानवी सावंत, अनम्यूट युअर सेल्फ. तू करून ना. स्क्रीनवर क्वेश्चन बघ बाळा. काय येणार ऑप्शन? हा हा, काय येणार? 14 नंबरचा क्वेश्चन स्क्रीनवर बघा. आकृती बघा. 1 नंबर आणि 4 नंबर येणार आहे का? अजिबात येणार नाही. 1 आणि 4 नंबर राहिला. 2 आणि 3 नंबर. 2 आणि 3 नंबर मध्ये कोणता करेक्ट आहे बघा. सानवी, 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट येतोय. उलटी करायची प्रतिमा, त्यातलं मधलं पण बघा. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट येणार नाही, कारण मध्ये
असा चा आकार काढलाय बघा उलटा. त्याचं तो वरची उभी लाईन आहे ती 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या बाजूला आहे. इकडं 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये ती उजव्या बाजूला आहे. 14 नंबरचा क्वेश्चन चालू आहे त्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट येणार आहे. 2 नंबरची आकृती करेक्ट आहे. ओके. शरण्या अनम्यूट युअर सेल्फ. शिवम सॉरी यथार्थ अनम्यूट युअर सेल्फ. यथार्थ देशमुख. अनम्यूट युअर सेल्फ. स्वराज अनम्यूट युअर सेल्फ. स्वराज कोलते. Yes, teacher. स्क्रीनवरचा क्वेश्चन बघ. अरे Yes. 2 मिनिटं. हा लास्ट आहे 15 नंबर. कोणती येणार करेक्ट? Teacher screen. दिसती. कोणता येणारच नाही ऑप्शन ते मला सांग की हा ऑप्शन येणारच नाही असा कोणता ऑप्शन आहे? यथार्थ. सॉरी काय नाव आहे बाळा तुझं? स्वराज. स्वराज. ओके. कोणता असा ऑप्शन आहे जो येणारच नाही? Teacher 4. 4th नंबरचा ऑप्शन येणारच नाही असं आहे का? बोल तू चुकलं तरी चालेल बोलायचं त्याशिवाय कसं कळणार मला काय समजलंय काय नाही समजलं. Teacher 4 number. 4 नंबर काय बोलतोय तो आन्सर का? हो. 4 नंबर आन्सर नाहीये बाळा. मी काय विचारलं असा कोणता ऑप्शन आहे की जो येणारच नाही म्हणजे त्याला पहिला बाहेर काढायला. 2 ऑप्शन असे असतात की ती आन्सर येणारच नाही म्हणजे असं खूप वेगळे असतात. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आहे आणि हे. आता बघ ह्यामध्ये 3 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे तसा दिलाय. काय चेंज आहे का बघ त्याच्यात? 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय चेंज नाही आहे का? टीचर. नाहीये. मग त्याला पहिला बाहेर काढायचा. आहे तशी ही आकृती राहणारच नाहीये. त्याच्यात चेंजेस होणार आहेत. मग 3 नंबरचा ऑप्शन पहिला बाजूला काढायचा. राहिला कुठला? पहिला, दुसरा आणि चौथा. मग ह्या पहिला, दुसरा, चौथामध्ये आन्सर आहे. तर दुसरा नंबरचा ऑप्शन आहे तो पण येणार नाही. काय येणार नाही? कारण त्यांनी असा एक भाग घेतलाय की नाही आतमध्ये छोटा हो. तो हो. वरती शिरका. चेंज केलाय. शिरका. प्रश्नाकृतीमध्ये तो राईट साइडला म्हणजे उजव्या बाजूला आहे. तर 2 नंबरच्या आकृतीमध्ये तोच भाग त्यांनी वरती डाव्या बाजूला दिलाय. मग 2 नंबरच्या आकृती पण ऑप्शन येणार नाही. 2 आणि 3 कट झाले. राहिला 1 आणि 4 ऑप्शन. मग 1 आणि 4 मध्येच आन्सर आहे. मग बघ बरं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे. नीट बघ. एक. एक. हा एक. नक्की 1 का 4? नक्की एक. बघ वेळ घे अजून घे 2-3 मिनिटं घाई नाही आपल्याला. एक. मी क्ल्यू दिलाय की नाही 1 आणि 4 मध्येच ऑप्शन आहे. मग काय येणार आन्सर? काय येणार? एक. 1 नंबर. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे कारण की थँक्यू टीचर.
वरचा आतला भाग आहे प्रश्नाकृतीतला तो बरोबर खाली गेलाय. गेलाय की नाही? हो हो. आणि इकडची ती अशी थँक्यू टीचर. वेलकम. म्हणून 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. प्रत्येक प्रश्नाकृतीमध्ये 2 आकृत्या अशा असतात की त्यांचं कन्फ्यूज करण्यासाठी उगीच अशा दिलेल्या असतात, त्या म्हणजे त्याचा काही संबंधच नसतो. त्या पहिल्या 2 बाजूला काढायच्या. त्या 2 बाजूला काढल्या की 2 राहतात. मग त्यामध्ये आपल्याला आन्सर सर्च करायला, शोधायला व्यवस्थित जातं, सोपं जातं. कन्फ्युजन कमी होतं आपलं, म्हणून असं करायचं. ओके. तर बघा, सगळ्यांना हा चॅप्टर समजला का? पाण्यातील प्रतिबिंब हा चॅप्टर आज आपण शिकलेलो आहे. मे बी सगळ्यांना समजला असेल. कोणाला समजला नसेल तर विचारू शकता. ह्याच्यावरच्या क्वेश्चन पण आपण सगळे सॉल्व केलेले आहेत. सगळ्यांना समजला ना? चलो एव्हरीबॉडी, बाय.